नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज जे आहे ते आपण हळदीच्या प्लॉटमध्ये आलेले आहोत। हे आपण बघू शकतो आणि जे मागे महाराष्ट्रभर पाऊस पडलेला आहे त्यामुळे आपली जी हळद आहे तर पाऊस इकडे पण हिंगोली जिल्ह्यात पण पाऊस भरपूर झाला। हिंगोली, नांदेड, परभणी तर आपलं हे रान जे आहे ते खोलगट भाग आहे त्यामुळे इथं पाणी भरपूर साचते। हे बघा या ठिकाणी पाणी भरपूर जे साचतं त्यामुळे इथून पाणी बाहेर जायला इथून जे धुरा आहे तो पण एकदम कडक आहे। तरी थोडंफार पाणी याच्यातून काढलं होतं आम्ही, पण त्यानंतर लगेच पाऊस पडल्यामुळे पुन्हा जे बेड आहेत ते भरून जात होते। पाणी आता या 2-3 दिवसात पाऊस कमी असल्यामुळे पाणी कमी झाले नाही तर बेड पूर्णतः भरलेले होते। आणि वर जे उंच भाग दिसत आहे त्या ठिकाणी हळद एकदम व्यवस्थित वाढ झालेली आणि आता ज्या ठिकाणी पाणी साचून हे झाले तिथं पानं पिवळे पडायला लागलेत आणि वाढ पण खुंटली आहे। कारण त्याच्या मुळाला पाणीच आहे, जवळपास महिना झालं पाणीच असल्यामुळं, 1 महिना झालं पाणी असल्यामुळे मुळे पूर्णतः हे होत आहेत, त्यामुळे वाढ पण खुंटली आहे। काही काही ठिकाणी पाणी कमी झालेलं आहे। हे बेड जे आहेत ते कोरडे झालेत। आता गणपती उठल्यापासून ऊन पडायला लागले आजपासून, त्यामुळे आज इथं पण पाणी जे आहे ते जोरात वाहिलं होतं वरून, त्यामुळे काही आपले तूर पण हे झाली। शेवटचे जे 3 बेडवर तूर होती हे असंच पाणी फुटून इकडं पण गेलं होतं जोरात। आता पाऊस भरपूर झाल्यामुळे आता यात तण पण वाढलेलं आहे। आपल्याला जे आहे ते आता तण आपण उद्यापासून काढायला तण लावणार आहोत। कारण वर जे उंचावर दिसत आहे, वर उंचावर जी हळद आहे त्या ठिकाणी कोरड आहे आणि तिथं चलता पण येते आणि निंदन पण करता येते। त्यामुळे आपण उद्यापासून आता याला निंदणार आहोत आणि निंदन झाल्यानंतर याला एक खताचा डोस देणार आहोत, जे आपण 1-1.5 महिन्याखाली दिला होता तो डोस आपण आता पुन्हा देणार आणि एकदा ड्रिचिंग करणार आहोत हळदीला। आणि त्यानंतर पावसाची तर काय पाण्याची तर काय आवश्यकता नाही सध्या, कारण ठिबक येते बघा पाण्याने इकडं पूर्ण गेलेले आहे। आता हे ठिबक इथं चलता फिरता येत नाही त्यामुळे ठिबक गुंडाळायला अवघड होत आहे। त्यानंतर ठिबक आपण सरळ लावून घेऊ आणि नंतर मग त्याला आपण पाण्याची व्यवस्था करू। लावलेलं आहे पण पाऊस भरपूर आल्यामुळे इथे जे आहेत ते ठिबकच्या अर्ध्या नळ्या इकडं क्रॉस झालते। आता हे बा आपण बघू शकतो इकडं धुऱ्यापर्यंत गेले ते, कारण पाऊसच असा जोरात आला इकडून वरून वरच्या साईडनं। तर असं शेतकरी मित्रांनो, पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूच। तो पण जय जवान जय किसान। चॅनल आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा।